कंप्लेंट करून सुद्धा कोणी लवकर येत नाही. पालिका लक्ष नाही. सगळं ड्रेनेज चेंबर वगैरेचे कामं बघतात, त्यांना मी कंप्लेंट दिलेली. सकाळी 8 ते 11:30 पर्यंतच पाणी असतं आणि या साईडला ज्या मस्जिद साईडला आहे तिथं 7 ते 2 पर्यंत. तर पूर्ण स्लो ना जात एकदम. नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पंचशील नगर दुर्गा माता मंदिर समोर आहे. इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो आपण. तुम्ही स्वतःच बघू शकता की रस्त्याचं काम कसं अर्धवट केलेलं आहे. इथं हे ड्रेनेज हे सगळं हे झालेले तुटलेले, कंप्लेंट पण दिलेली आहे. तर नागरिकांकडून जाणून घेऊ काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि गाड्या येतात जातात, नागरिकांना काय त्रास आहे. इथे काम केलेलं आहे पण त्याचं दोन्ही साईडला पाणी जाण्यासाठी होल करून ठेवले होते, त्याच्यावर जाळ्या लावल्या होत्या पण त्या जाळ्या काढून नेल्या कोणीतरी. दोन्हीकडे होल. इथे लहान मुलं शाळेत जातात येतात, संध्याकाळच्या वेळेस गाड्या चालवतात. त्यांना पडण्याची भीती म्हणून त्याच्यावरती आम्ही पडू नये म्हणून काहीतरी ठेवलेलं आहे. म्हणजे गाड्यांनी अपघात होऊ शकतो. अपघात होऊ नये म्हणून लहान मुलांचा किंवा गाड्या रात्रीचं जातात त्याच्यामुळे अपघात होऊ नये म्हणून त्याच्यावरती आम्ही काहीतरी अडचण करून ठेवलेली पण काही उपयोग झालेला नाहीये. जाऊ दे नको. तसेच स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात. काय समस्या आहेत काय सांगणार. काय समस्या आहेत. गाड्या खूप स्पीडने चालतात. स्पीड लिमिट अशी असते तर पूर्ण स्लो ना जात एकदम स्पीडने जातात. 50 अपघात होण्याची शक्यता आहे, भरपूर शक्यता आहे. पण आता गाड्या फास्ट जाण्याचा संध्याकाळी 4च्या नंतर असे गाड्या फास्ट जातात, असे गाड्या फास्ट जातात. त्याला कंट्रोल नाही झाली तर गाडी एखादा पोरग लहान पोरग असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, ते मध्ये आलं ते त्यांना गाडी कंट्रोल होईल का नाही. एवढ्या वर्षात अपघात वगैरे झालाय पण पहिला जरा थोडा रस्ता हे होता. काळजी घेणं म्हणजे हो नाही म्हणून अशी पुढं. स्थानिकांचं असं मत आहे की काळजी घेणं ही पालिकेची जबाबदारी आहे. पहिला रस्ता थोडा खराब होता, रस्ता चांगला केलाय तर गाड्या फास्ट जातात ते आणि लहान लहान मुलं तुम्ही बघू शकता की रस्त्यात खेळतात ते, त्याच्यावरती अपघात झाला तर मग पालिका जबाबदार राहणार आहे का ह्या गोष्टीची, हा असा नागरिकांचा प्रश्न आहे. तुम्ही काय सांगणार गमरे साहेब. मला एवढंच सांगायचं की 4 दिवसापूर्वी शेख साहेब या भागाचे स्थानिक म्हणजे अधिकारी हे सगळं ड्रेनेज चेंबर वगैरेचे कामं बघतात, त्यांना मी कंप्लेंट दिलेली. आणि ह्याच्या आधी हे जे काम झालेले देवकर म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बी आम्ही वारंवार कंप्लेंट दिलेली. त्या कंप्लेंट दिल्यामुळे त्याच्यामुळे काय झालं, फक्त बोलला मी करतो धरतो हेच चाललेले फक्त. आणि इथे ऍक्सिडेंट झालेले 2 चेंबर तुटलेले इथे, लहान लहान पोरं खेळतात. आणि ते जास्तीत जास्त आमचं म्हणणं असं की स्पीड ब्रेकर व्हावं, स्टंटबाजी चालते ते स्पीड ब्रेकर पाहिजेलच आपल्याला. गती आहे ना इथून ह्या साईडला सकाळी 8 ते 11:30 पर्यंतच पाणी असतं आणि या साईडला ज्या मस्जिद साईडला आहे तिथं 7 ते 2 पर्यंत पाणी सोडतात. इथं अन्याय चालू आहे का. अन्याय चालू आहे, अन्यायच आहे ना. वो अभी कितने 7-8 साल हो गए. पानी का ऐसा चाहिए. अभी एक आधे दिन इंसान बीमार गिरता, घर में काम करने वाला कौन आने वाला है. पण नंदकिशोर आहे ना चीफ इंजिनियर, त्यांना कळवलं. मग ते ज्युनियर इंजिनियर स्थानिक प्रतिनिधी लोक आहेत, समाजसेवक आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना काय ऐकत नाही ते. कळवलं काय ऐकत नाही ऐकत कोणी ऐकत कोणी नाही ऐकत. निवडणूक झाली कोणी बघत नाही. काय पण आता तुमची नेमकी समस्या पाण्याची पाण्याची अपेक्षा. पाणीच्या वेळ जरा वाढून द्यायची. नाही एक समान पाणी पुरवठा करा सर्वांना. ठीक आहे. दुर्गा माता मंदिरा समोरच्या भागामध्ये गतिरोधकची आवश्यकता आणि पालिकेने पण लक्ष दिले पाहिजे की हे ड्रेनेज वगैरे खचलेले आहेत तर पालिकेच्या माणसांनी येऊन ते दुरुस्त केले पाहिजे. फक्त नागरिकांनीच आवाज उठवावा, त्यांचा पाय जावा आणि अपघात व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर तुम्ही काम करता तर पुढील काळात बघूया पालिका काम करणार आहे का नाही. धन्यवाद.